गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आहे संडे आणि इथे आले आमच्या घरी ती बाजूवाली कियाना खेळायला. सो इथे मी पण फ्रेश झालेली आहे छानपैकी आणि पिल्लूचे पप्पा मला हेल्प करत होते मेथी साफ करण्यामध्ये. आणि पटापट आज मेथीचे पराठे बनवूया. सो इकडे मेथीचा पराठाचा डो वगैरे मी रेडी केलेला आहे आणि त्याला खूप सारं तूप लावायचं आणि मग फोल्ड करायचा, जेणेकरून मेथीचा पराठा एकदम स्मूथ सॉफ्ट आणि एकदम यमी पण लागतो. सो माझ्या द्रोणाला खूप आवडतो. तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. नेक्स्ट व्लॉगमध्ये कधीतरी तुम्हाला मी याची रेसिपी पण सांगेल. आणि सगळे पहिल्यांदा असे छोटे छोटे मेथीचे पराठे बनवण्यासाठी ठेवले मी आणि ते बनवते पराठा. कसं वाटतात माझ्या रेसिपी तुम्ही नक्की कळवत जा मला कमेंट्स करून. आणि मला खूप आवडतात तुमचे कमेंट्सचे रिप्लाय द्यायला. आणि ते पिलूसाठी थोडासा एक बटाटा ठेवला होता, तिला फ्राय करून दिला आणि ते हिरवी चटणी बनवली. सो मी गोडांबेला सांगितलं टेस्ट करा. आणि आधीची आपली थोडीशी बिर्याणी पण बाकी होती रात्रीची. सो आम्हाला अशी रात्रीची बिर्याणी सकाळी खायला दुपारी खायला खूप आवडते, टेस्ट अजून वाढते. आणि ते ताईला दिला मी टेस्ट करायला, बोलते छान झाले मम्मा. आणि आता गोडांबे टेस्ट करतील. मस्त पराठा एकदम भारी बरे ना. सेवाचा पराठा इथं भेटतो कुठं? आमच्या ऑफिसच्या. थँक्यू. एन्जॉय. आज माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. पुढच्या ब्लॉग मध्ये मी नाही होती तर विसरली होती काय काय करायचं होता, तर मी डॅडी सोबत ब्लॉग बनवायला लागली. आणि तुम्हाला माझी मम्मी दाखवू, डॅडीला रोज आली. इथे माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी जास्त इन्वॉल्व नव्हती होत व्हिडिओमध्ये. मी हाय ड्रोना ब्लॉगर. आता मी तुम्हाला माझा रोज रुटीन दाखवाल. आणि इथे तिच्या डॅडीचा आणि तिचा खेळ चालू आहे. तो आजारी दाखवतोय, डॅडी सांगतोय मी आजारी. आणि द्रोणा आमची इथे डॉक्टर बनलेली आहे. सो ती चेकअप करते, ब्लड चेकअप. आणि वाटतं तिने एक्सरा पण काढलाय. सो तेच दाखवते ती डॅडीला. आणि रात्री मी जेवण बनवलं नव्हता, सो पराठे वगैरे पण होते दुपारचे. आणि माझी तब्येत ॲक्च्युली बरी नव्हती म्हणून आम्ही बाहेरनं मागवलं होतं जेवण. अवतार बघा माझा इथे. आणि इथे आम्ही मागवलेलं आहे डोसा, सांबार आणि माझ्यासाठी दही वडा.